शाळेच्या संदर्भात ज्या ज्या काही अडचणी येतील त्या निश्चित माझ्या वतीने आम्ही सोडवायचा प्रयत्न करू, कारण आपलं BJS विद्यालय जवळच आहे. जवळजवळ 4,000 मुलं त्या ठिकाणी शिकतात. मुलींची संख्या जवळजवळ 50% वर आहे. त्याचं कारण आता ढाकणे मॅडमने सांगितलं की मुलींचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत. आणि मग ते मुलींसाठी जी सुरक्षित शाळा कुठली, त्या परिसरातल्या जवळजवळ 30-35 गावातून मुली आपल्याकडे येत असतात. इव्हन हॉस्टेलला सुद्धा जवळजवळ 28 जिल्ह्यातल्या मुली आपल्याकडे आहेत. आणि मुलींसाठीचं हॉस्टेल सुरू करणं तितकं सोपं काम नाही, किंवा सुरू करणं सोपं आहे, पण ते मेंटेन करणं, सगळ्या रिस्क मॅनेजमेंट हे प्रचंड अवघड काम आहे. आणि त्याच्यासाठी कैलास पवार सक्षम आहेत असं मला वाटतं, कारण त्यांनी आमच्याकडे जवळजवळ 3-4 वर्ष काम केलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्याला त्याचा निश्चित चांगला अनुभव आहे. त्याच्यामुळे मला वाटतं ते तिथं कुठं कमी पडणार नाहीत, आणि कमी पडलेच तर आपण सर्वजण त्या ठिकाणी आहोत. या वसतिगृहाला मी आमच्या संस्थेतर्फे शुभेच्छा देतो. आणि हे वसतिगृह निश्चितच एक नावाजलेलं वसतिगृह आहे. ज्या गरीब मुली आहेत, ज्या खऱ्या गरजू आहेत, त्या गरजू मुलींना या वसतिगृहाचा निश्चितच फायदा होईल असं मला वाटतं. पुन्हा या वसतिगृहाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.